नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे. आज आपण पुरंदरच्या पूर्व भागाचं टोक राजोरी या गावामध्ये आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल संपूर्ण महाराष्ट्रात वाजलेलं असताना बेलसर माळशिरस जिल्हा परिषद आणि पंचायत गणासाठी एक अस्तित्वाची लढाई सर्वच राजकीय पक्षांनी केलेली आहे. कुठेतरी सर्व पक्षाच्या वतीने दिग्गज असे उमेदवार आपल्या पुढे सादर केलेले, जनतेपुढे सादर केलेले आहेत. एज्युकेटेड चेहरे आहेत, शिकलेले चेहरे आहेत, समाजकार्याची आवड असणारे चेहरे आहेत. सर्व राजकीय पक्षांनी हा क्रायटेरिया बघत कुठेतरी एक चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे माळशिरस पंचायत गणाचे उमेदवार माऊलीदादा यादव आहेत. संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये माळशिरस ग्रामपंचायतीमध्ये एक मोठी लढाई त्यावेळेस ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये बघायला भेटली होती. त्यावेळेस माऊलीदादा यादव यांनी मोठा विजय खेचून आणला होता. तेच उमेदवार पंचायत गणासाठी भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत. आपल्या बरोबर माऊलीदादा यादव आहेत. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही आगामी जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाकडे बघताना ही जी निवडणूक आहे ती शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची, कारण शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही जिल्हा परिषद पुढे जाणार आहात, महाराष्ट्र शासनाकडे जाणार आहात, काय वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी माऊली यादव. खरं तर गेले 15-20 वर्ष मी सामाजिक राजकीय जीवनात काम करतोय. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला मी एक कार्यकर्ता आहे आणि गेले 15-20 वर्ष काम करत असताना या भागातील प्रश्नांची खडा मला त्या ठिकाणी माहिती आहे. राजुरी गाव असेल, म्हणजे राजुरी गावातील अगदी आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी पांडेश्वरला आमचा जाणारा रस्ता आहे, आमच्या बाप्पूंच्या वस्तीकडे जाणारा रस्ता आहे, जिटोबाच्या वस्तीचा रस्ता आहे किंवा धनगरवाड्याचा रस्ता आहे. असे रस्त्यांचे प्रश्न असतील. पुरंदर उपसाच्या पाण्यासाठी ह्या गावाने खरं तर मधल्या काळात फार मोठा लढा दिला, परंतु अजूनही तो प्रश्न सुटलेला नाही. असे तालुक्यातील विविध गावाचे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांची मला खडा माहिती आहे. दुसरा विषय असा आहे की गेले 15-20 वर्ष गावात काम करत असताना माळशिरस गावचा जो मी सर्वांगीण विकास केलाय, जो गेल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये 35-40 कोटी रुपयांचा निधी आणून गाव एक चांगल्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितपणाने माझ्या गावातली विकास कामं पाहून मतदार मला या पंचायत समिती गणातून नेतृत्व करण्याची संधी देते. तुमचं जे विजन आहे माळशिरस गणासाठी, भारतीय जनता पार्टीचं आणि तुमचं विजन काय आहे? विजन म्हणजे आमच्या ह्या गावातील आमच्या जो पंचायत समितीचा गण आहे तो राजुरी रिसपिस ह्या गावांना जाणार शिरसा योजनेचं पाणी, परंतु अजूनही मुबलक प्रमाणात त्या लोकांना पाणी मिळत नाही. आमच्या राजुरी गाव तर पुरंदर उपसाच्या पाण्यापासून पण वंचित राहतं आणि जाणार शिरसापासून पण वंचित राहतं. ज्या भागात पुरंदर उपसा योजनेच्या पाईपलाईन गेलेल्या नाहीत त्या ठिकाणी आज राज्यात केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. भविष्याच्या काळात माझ्या सरकारचा कार्यकर्ता ह्या भागातून निवडून आला तर ह्या पाईपलाईनसाठी आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि पुरंदर उपसाचं पाणी ह्या सगळ्या भागाला, जाणार शिरसाचं पाणी कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने देता येईल त्यासाठी माझा प्रयत्न असेल. आरोग्याच्या योजना चांगल्या पद्धतीने राबवण्याचा माझा त्या ठिकाणी प्रयत्न असेल. रस्त्यांची अवस्था मतदारसंघात प्रचंड वाईट आहे. त्या रस्त्यांचं त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं काम आम्हाला त्या ठिकाणी उभं करायचंय. हेच मी पुढच्या 5 वर्षाचं माझं त्या ठिकाणी विजन असेल. मतदारांना तुम्ही काय आव्हान करता? खरं तर मतदारांना आव्हान करण्यापेक्षा मला तर असं वाटतं की मतदारांनी ही निवडणूक त्या ठिकाणी हातात घेतलेली आहे आणि माझ्या बरोबरचे जे उमेदवार आहेत अजय इंगळे आणि मी, या भागातून प्रत्येक गावात सर्वसामान्य मतदार आज त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभा राहिलेला दिसतोय. मतदार होऊन आमच्याकडे येऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांगतात की आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मतदान करतोय. मी मतदारांना एवढंच आव्हान करतो की उमेदवार आपण पक्ष न पाहता, पक्ष तर 100% पाहावं, आपण काम करणारा उमेदवार यात कोण आहेत हे पाहून आपण त्या ठिकाणी मतदान करावं. एवढंच ह्या मतदारांना मी त्या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की आपण आपली सेवा करण्याचे आम्हाला मतरूपी आशीर्वाद देऊन कमळ या चिन्हावर डील बटन दाबून आपण आम्हाला त्या ठिकाणी आपली सेवा करण्याची संधी द्यावी. धन्यवाद दादा. आपल्या बरोबर माळशिरस गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार
माऊलीदादा यादव होते. नक्कीच एक तरुण चेहरा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. बघूया येत्या 7 तारखेला निवडणूक होते आणि 9 तारखेला निकाल लागणार आहे. पुरंदरची जनता बघणारच आहे कोण पुढे आहे कोण मागे आहे. धन्यवाद.